काढणे आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. काढणे. ओहो खूप चांगला फटका. उंची जास्त लांबी कमी मिळाली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहत राहतोय. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगली सुरुवात चौकाराच्या माध्यमातून. वेळेस मात्र पहा ऑन ट्रॅप करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण वेगाने येत आहेत. फेकी केली गेली आहे. 2 धावा मात्र याही बॉल वरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा आल्यात. 2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक P1 चं मनोज हाताळतोय. यावेळेस मात्र पहा मिड ऑफ मध्ये खेळून काढलेला हा फटका सिंगल आहे. ते सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. स्पीडअप ठेवायचा आहे. 15 मिनिटाचा अवधी. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सामने संपवायचे आहेत. ओहो यावेळेस दांडी केले गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या उद्ध्वस्त. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. वेळ कमी खर्च करायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षण येत आहेत. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळालं. अगदी मागील मॅच आपण पाहायला गेली तर 5वा सामना होता. आज इतिहास नक्कीच घडला या मैदानामध्ये. प्रत्येक सामने हे शेवटच्या बॉल पर्यंत येऊन पोहोचलेत आणि हा 5वा सामना होता. 1 बॉल 3 धावा. चला चला मित्रांनो घाई करा कारण वेळ खूप जातोय. 15 मिनिटाचा अवधी आहे. अन्यथा तुम्ही पॅनलाइज होऊ शकता मित्रांनो. कारण सकाळपासून प्रत्येक संघ प्रत्येक टीम ही नियमाचं काटेकोरपणे पालन करते. जर तुम्ही वेळेचा निर्बंध पाळला नाहीत तर तुम्ही पॅनलाइज होऊ शकता. त्यामुळे त्याची दक्षता घ्या. 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला ही इनिंग संपवण्यासाठी. त्यामुळे त्याची दक्षता घ्या. ऑलरेडी 7 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. विजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. संघासाठी दुसरं षटक.
पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अवंतर धाव संख्येने एक षटकाची सुरुवात मात्र केली जाते. टीमची धाव संख्या 9. खूप चांगला फटका इथे, कडक बेधडक फटका आहे, एकदम कडक षटकार येतोय. यावेळेस मात्र पहा, खूप चांगला फटका ऑन साइडला, मिड ऑन मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येते फलंदाजाला. सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धाव फलकावरती लागतायत. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी, फेकी खराब पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट होते. जलद गतीने ही धाव कंप्लीट होते. पंच इथे वळतायत नक्कीच. व्हाईट बॉल. खूप चांगला बॉल. तिथे मात्र इथे चौकार आलाय. काय फटका सजवलाय. सूरजच्या बॅट मधून चौकार येतो. एक षटकार आला होता आणि यानंतरचा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम. यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पद्धतीने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली. 2 धावा कंप्लीट होतात, यशस्वी होतात. मित्रांनो, 15 मिनिटाचा अवधी आहे. तुम्हाला सामना 15 मिनिटातच समजवायचा आहे. फुलटॉस बॉल आणि तिथे मात्र विकेटचं पतन. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. चला, नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचं आहे. शैलेश आलाय नवीन बॅटर. चला, शेवटचं षटक आहे. 5 मिनिटाचा अवधी राहिलाय. 5 मिनिटांमध्ये 5 ते 6 मिनिटं राहिलेत तुम्हाला हे षटक संपवण्यासाठी. टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती लागतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 25-25. इथे मात्र संधी होते, परंतु मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 26-26, 26 धावा. कैलाश साठी हा बॉल होता, परंतु 6 धावांचा टोला त्याने मात्र लगावून घेतला. या बॉलवरती षटकार आलाय कैलाशच्या या बॉलवर. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो +1. फ्रीटचा बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल येतोय, कुठलीही धाव नाहीये या बॉलवरती. त्यामुळे टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 34 धावांवरती स्थिर आहे. स्पीडअप ठेवायचा मित्रांनो. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. इथे खराब लाईन. यस अंपायर. नो बॉल. विचार विनिमय केला जातोय आणि निर्णय आमच्यापर्यंत. नो बॉल. 2 बिमर हाताळलेत, त्यामुळे गोलंदाज बदलावा लागेल. 2 बिमर हाताळलेत आतापर्यंत त्याने. टीमची धावसंख्या 37-37 या धावसंख्येवरती. खूप चांगला बॉल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव, सिंगल आली. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बैठाफटका सजवायचा होता, परंतु बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आई बॉल मात्र डॉट बॉल येतोय. खूप चांगला स्कोर मात्र उभारत असताना टीम कुसरूड संघ. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. त्याच दरम्यान मैत्री फाउंडेशन मुंबई संचालक सदस्य सर्व मित्र परिवार यांचं शुभागमन झालंय. श्री नीनादेवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आबा यांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. सर्वांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा, ही नम्र विनंती. पहा, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग समाप्त होते. टीमची धाव संख्या 40. उत्तरार्धासाठी लक्ष असेल अर्थातच 41 धावांचं. जास्त वेळ न घेता मलाई देवी कुसरूड संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 3 षटकांची मॅच आणि काढणे संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. चला
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटने अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनादेवी चषक 2024 स्पर्धा क्रमांक पहिला आपण पाहतोय। प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये रक्कम 30,000 पुरस्कृत केलंय। सन्मान्य आदरणीय सुभाषभाई पावडेकर अण्णा यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 कुमारी क्रिशा महेश येळवे नानू यांच्याकडनं। तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये रक्कम 8,000 पुरस्कृत केले ओम प्रकाश राजपुरोहित यांच्या माध्यमातून। सर्व चषक सुनील मोहनराव मस्कर दादा यांच्या माध्यमातून। सामनावीर टी शर्ट तुकाराम डाकवे साहेब यांच्या माध्यमातून। युट्यूब सौजन्य राम येळवे साहेब। टीम टी शर्ट सौजन्य मारुती दादा मस्कर। मैदान सौजन्य दीपक राज इंगवळे। त्याचबरोबर टीम टी शर्ट सौजन्य मारुती दादा मस्कर। मैदान आणि मंडप सौजन्य साई त्रिमूर्ती उद्योग समूह शत्रुघ्न डाकवे शरद डाकवे आणि अमोल मस्कर। डीजे सौजन्य जयेश भोईर। समालोचक सौजन्य संदीप शेट रामेष्टे। त्याचबरोबर पंच सौजन्य कर्णधार त्रिमूर्ती 11 डाकेवाडी आणि जालिंदर सावंत। मालिकावीर सतीश आसरे। चला टाइमर ऑन होतोय। 2:22 झालेत। मॅचला होईल सुरुवात। चला टाइमर ऑन झालाय। सूरजचा पहिला बॉल भागवत साठी। पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न। डी झोन मध्ये एकच धाव आणि एका धावेने मात्र धाव फलक उघडला जात आहे। अकाउंट ओपन होतोय। श्री गणेशा होतोय सिंगलच्या मदतीने। बॅटची कडा चेंडू चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल येईल। चला स्पीडअप घ्या मित्रांनो। 2 धावा आल्या धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत। व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव। एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा भरपूर आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळाल्यात या स्पर्धेमध्ये। 3 धावा आल्यात। यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय। बॉल चाललाय 1 बाउन्स। चौकार येतोय। 4 धावा। भागवतच्या पाठ मधून हा चौकार मात्र पाहायला मिळतोय। खूप चांगला फटका। लॉंग ऑनला मात्र खेचत असताना हा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय। सूरजच्या विरोधात हा चौकार। इथे आपटलाय बॉल। आपटीवार पाहायला मिळाला। डॉट बॉल। कुठलीही धाव नाहीये या बॉल वरती। लक्ष मोठं आहे। मोठ्या फटक्याची गरज असेल।
खूप चांगला फटका, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. वा, अप्रतिम चेंडू हाताळलाय. कमबॅक करत असताना मात्र या बॉल वरती मात्र पाहायला मिळत असताना सूरज. सन्माननीय आदरणीय राजू दादा यादव साहेब इथे उपस्थित आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा आणखीन एक धाव ऍड होत असते. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात, त्यामुळे एक धाव मात्र नक्कीच अंकित होईल. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त, टीमची धावसंख्या 9. आता 12 बॉल 31 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 31 धावा. चला, जास्त वेळ खर्च करू नका. 2:22 हा सामना सुरू झाला होता. 2:26 झालेत. वेळेचं निर्बंध आहे. विजय आलेत, अनुभवी गोलंदाज. खूप चांगला बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता आणि इथे कुठलीही धाव येत नाहीये. आणि हा अनुभव आहे. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. समीकरण खूप मोठं आहे. आता 11 बॉल 31चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्याची गरज असेल, मोठ्या धावाची गरज असेल. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळण्याची शैली या गोलंदाजाकडे मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि हा अनुभव खूप काळचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय मात्र आपला गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच दाखवतोय. यावेळेस मात्र पहा, बिग हिट करण्याचा प्रयत्न, जाळं विणलं आणि जाळ्यामध्ये अडकला गेलाय फलंदाज. जावं लागेल माघारी. फलंदाज बाद होतोय. श्याम बॅक टू दी डगआउट. विजय काय कारनामा करतोय आपल्या गोलंदाजी मधून. अगदी प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावर हाताळण्याची शैली या गोलंदाजाची मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि तो टप्पा त्यांनी परफेक्ट हाताळला. मिड विकेटला कुठलीही चुकी क्षेत्ररक्षकाने केली नाहीये. आणि इथे पहिला धक्का लागतोय अर्थातच टीम काढणे संघाला श्यामच्या माध्यमातून. आणि श्यामची जागा घेण्यासाठी इनेट नंबर 3 मध्ये नवीन बॅटर आलाय. नितीन येतोय नवीन बॅटर इनेट नंबर 3 मध्ये. ओहो, यावेळेस देखील संधी होती. कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या मोमेंटला हातातून बॉल निसटलाय. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पकडला जातोय झेल. आणखीन एक मोठा धक्का. जावं लागेल माघारी. भागवत
सन्माननीय आदरणीय राजू यादव साहेब यांचा यशोचित सन्मान आपण घेऊयात. शिवशंभर स्पोर्ट्स मसाला मार्केट प्रशांत साहेब, त्याचबरोबर दत्ता मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण यायचं आहे, असं व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. तेजस आलाय नवीन बॅटर. मित्रांनो प्लीज यावेळेस ऑन साइड ला दिशा दिली आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत जात आहेत. फेकी केली गेली आहे, परंतु तिथे 2 धावा अंकित केल्या जातील धाव फलकावरती. 12 धावा धाव फलकावरती लागतायत. षटकाची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 12 ला 2. आता 6 बॉल करायचे आहेत. 28 धावा. 6 चेंडू 28 धावांची गरज. सहा चेंडू 28 धावा. श्री निनय देवी चषक 2024 च्या माध्यमातून आपण मैत्री फाउंडेशन मुंबई संचालक पदाधिकारी आज या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचा आपण एक यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सचिन येळवे साहेब, बाबा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. निलेश शेंडे साहेब, लक्ष्मण येळवे साहेब, दिनेश येळवे साहेब, नाना येळवे साहेब, दत्तराजे येळवे साहेब या सर्व मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आणि हिंदू धर्म संस्कृती, आणि या परंपरेप्रमाणे आपण मैत्री फाउंडेशन मुंबई सर्व संचालक आणि पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान करत आहोत. मायेची, आपुलकीची आणि काळगावकरांची प्रेमाची शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मैत्री फाउंडेशन मुंबई संचालक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. या सर, आपल्याला देखील नम्र विनंती असेल आपण देखील या. आबांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. आणि मैत्री फाउंडेशन साठी सर्वांनी चांगले काम केले. मैत्रीचे हे ऋणानुबंध असे जपले जावोत. मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून असं समाजकार्य समाजासाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळू दे हीच निनय देवी चरणी प्रार्थना. आणि सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. चला, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येते आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 21 धावांची. एक मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना काय फलंदाजी केली आहे. आता 4 चेंडू 21 धावांची गरज. येणारे 4 बॉल 21. अंपायर कसला रिव्ह्यू आहे वाईटचा? चला, फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर यांचा निर्णय आलाय.
4 चेंडू 21 धावांची गरज. चार चेंडू 21 म्हणजे चारही बॉल वरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, खूप वेळ गेला मित्र ह्या मॅच संपवण्यासाठी. यावेळेस मात्र पूल केलाय, शॉट ऑफ पूल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल, फलंदाज बाद, जावं लागेल माघारी, आउट होतोय. नाही 3. खूप चांगला बॉल याही वेळेस मात्र. चला रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. चला बॅट्समन प्लीज जरा स्पीडअप घ्या. यानंतरची मॅच असेल वन साइड जिव्हाळा 11 विरुद्ध विजेता संघ. सध्या विजयाच्या उंबरठ्यावर मळाईदेवी कुसुड संघ विजय दिशेने प्रस्थापन करतोय. आता येणारे बॉल असतील 2 आणि भरपूर धावा हव्यात. हाई बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती मात्र हाताळलाय. आता सिंगल आली आहे बायच्या स्वरूपात. आता औपचारिकता शिल्लक आहे, 1 बॉल आणि 20 धावांची गरज. चला टॉस साठी या. वन साइड जिव्हाळा 11 कॅप्टन आणि पूर्णपणे हा सामना अगदी झुकताना मात्र पाहायला मिळतोय मळाईदेवी कुसरूड संघ. आणि इथे सामना पूर्णपणे जिंकलाय मळाईदेवी कुसरूड संघाने. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली बॅटिंग लाईन कुसरूड संघाची पाहायला मिळाली. चला कुसरूड कॅप्टन प्लीज या पटकन. या मॅचचा हिरो ठरतोय विजय, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द